विकेट पडली आहे. त्याला सांगितलं 1 तास आम्ही आलो नाही तर बाहेर जाऊ म्हणजे एनडीआरएफ टीमला बोलू. जमतंय ना, होईल ना. आज पेरू आहेत आणि कैरी आहे आणि काकडी. काकडी कशी आहे, थोडी वाट बघा, थोडीशी अवघड आहे बट सांभाळून टोचतो. इथे फक्त ना हा प्यायच्या ना थोडा रिस्की म्हणू शकतात. जसं की पावडर पुढे टाकतोय ना तसं असं ना एक्साइटमेंट वाढते, कारण की ना मग मंडळींनो, तुमचं एका मान्सून जर्नीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मला पाठचा परिसर पाहून समजतं मी कुठे आलोय. तर मी आलोय माथेरानला. तर सकाळी आपण ना मुंबई ते माथेरान बाईक राईड केली. तर माथेरानला न जाता आपण जाणार आहोत पेफ फोर्टला, विकटगडला. सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना कड्यावरचा गणपती, त्यासोबत ना पेफ फोर्ट आणि विकटगड पाहायला भेटेल. मग माझा प्रवास कसा होईल, कोण असेल, किती वेळ लागेल इथून तिथपर्यंत पोहोचायला, तर सर्व ना इन डिटेल हा ब्लॉग असेल. तर चला ब्लॉग पासून चालू करूया. सो गाईस, आता जस्ट आम्ही उभा आहे आता माथेरानला. माथेरानला तुम्ही जेव्हा ड्राईव्ह कराल ना तर मध्ये तुम्हाला एक पॉईंट लागेल जिथे तुम्हाला ना जी टॉय ट्रेन आहे ती पास होते, ठीक आहे. आणि इथून ना सरळ माथेरान आहे एक अवघ्या फक्त 10 मिनिटावर. आणि राईट साईड एक रस्ता जातो कड्यावरचा गणपती पेफ फोर्ट. तर तुम्हाला ना फक्त ही ट्रेन ट्रॅक फॉलो करत जायची आहे पेफ फोर्टला. तर चला. सो आपल्यासोबत ना ह्या ब्लॉकमध्ये ना किंवा भटकंती करायला कोण आहे बघा. कौस्तुभ आहे, वृषाली आहे आणि निशान पण आहे. सो ह्या तिघांना तुम्ही ना लास्ट ब्लॉग पण पाहिलं असेल. आपण प्रवास केलेला मुंबई ते माथेरान. तर प्रवास कसा वाटला मला कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि आपण ह्यांच्यासोबत प्रवास करू पेफ फोर्टपर्यंत. चला एन्जॉय करूया. जसं तुम्ही पुढे चालाल ना तुम्हाला राईट साईडला ना हा ब्युटिफुल नजारा पाहायला भेटेल. हा पूर्ण नेरळचा पट्टा आहे, माथेरानचा पट्टा आहे. इथून आपण चालत आलो स्ट्रेट समोरून. पाऊस नाही आहे आता. पाऊस पडला तर काय वाटणार नाही, बिकॉज ना हे छोटे मोठे जे वॉटरफॉल ते चालू होतील. सो तुम्हाला ना असंच ह्या ट्रॅकने ना चालत जायचं आहे पेफ फोर्टजवळ. इथून पेफ फोर्ट फक्त ना हार्डली हाफ एन आवर आहे. सो तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण माहिती देईन मी. सो गाईस, जसं आपण पुढे ट्रॅव्हल करतोय ना तसं मला ना हे पॉईंट्स पाहायला भेटतील. आणि पॉईंट्स पाहून ना इतकं भारी वाटतं ना, इतकं भारी लोकेशन ॲक्च्युली. असं वाटतंय की ना निसर्गाने ना हिरवी चादर ओढली आहे. सो जस्ट इमॅजिन, पावसाळ्यात ॲक्च्युली पाऊस चालू झाला आहे बट पाऊस पडत नाही इतका. सो जस्ट इमॅजिन जेव्हा पाऊस पडेल आणि जेव्हा फॉग जमा होतील किती सुंदर हा व्ह्यू दिसेल. सो एक्सपेक्ट करूया की पाऊस पडावा, कारण थोड्या वेळात आता ना पाऊस चान्सेस आहेत पडण्याचे. बिकॉज ढग तर आलेत बट डोंट नो पडेल की नाही. सो जसं मी ना पुढे ट्रॅव्हल करत जाईन ना जसं मी पॉईंट्स फिरत जाईन तुमच्यापर्यंत ना आणत जाईन. तर चला आपण एक करून ना पॉईंट्स सर्व पाहत जाऊया. फळी बघायला भावानो विकेट पडली आहे निशान. आणि एक बाहेरनं फळी बघायला पाहिजे होती, जिला रशी बांधून ऍटलीस्ट एक करून थोडं ओढत नेलं असतं प्रत्येकाने. तो आउट झाला. तो बोलतोय की मी थांबतोय तिथे. त्याला नाही जमत चालायला, त्याला बॅकचा इश्यू ॲक्च्युली. सो आम्ही म्हटलं की आम्ही फिरून येतो, थोडं पॉईंट कव्हर करतो, आम्ही जाताना त्याला पिक करू. पण तो थांबेल एकटा. थांबेल ना. त्याला सांगितलं 1 तास जर आम्ही आलो नाही तर बाहेर जाऊ म्हणजे एनडीआरएफ टीमला बोलू. 3 बॉड्या पडल्या असतील ट्रॅकवरती. त्यांना काय नाही, आपण ब्लॉग कंटिन्यू करूया पुढेपर्यंत. आणि जेवढे पण पॉईंट्स आहेत ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करायला भेटतील तेवढे कव्हर करू, एक करू. जमतंय ना, होईल ना आज. चला. हां येस. सो आपल्या ब्लॉगमध्ये आता कोण आहे, कौस्तुभ आहे, वृषाली आहे आणि मी आहे. आता बघूया हा कोण उरला आहे. आता बघूया कोणाची विकेट पडते. पण नाही, आम्ही तिघं जाऊ. कौस्तुभ गेला की वृषाली पण आउट. एक वर एक फ्री आहे. अजून 20 मिनिटं चालायचं आहे. जमणार आहे जाईपर्यंत.
20 मिनटं चालून तिथून 5 मिनटं. म्हणजे आमची 30 मिनिटं. हां म्हणजे 30-35 मिनटं होतीलच. 1-2 ब्रेक लागतीलच. सो चला प्रवास कंटिन्यू करूया. गाईस थोडं पुढे वॉक करत आलात ना तुम्हाला एक असा एक पॅच लागेल जो पूर्ण कर्व आहे. राईट साईडला टर्न आहे आणि समोर फक्त व्ह्यू बघा. ड्रोन असताना बाई कडक शॉट आला असता. आणि ह्या 2 माउंटेनच्या वरती तो पॉईंट आहे. गणपती आहे आय थिंक. सो आपल्याला पूर्ण असं चालत जायचं आहे तिथपर्यंत. साधारण अजून एक 15 मिनटं लागतीलच कारण तो पॉईंट ना जवळ वाटतोय बट बऱ्यापैकी लांब आहे. विकटगड ना आय थिंक. हा तो आहे वाटतं विकटगड ना. समोरचा विकटगड आहे. आय डोंट थिंक की 2 पॉईंट होतील. फक्त गणपती होईल आणि पुन्हा रिटर्न जाऊ कारण थकायला झालाय. तोच आहे ना मंदिर आहे ना. प्राचीन शिव मंदिर आहे ना. तोच आहे. सो इथूनच तुम्हाला दाखवतो फोटो. इथूनच बघा तो पॉईंट दिसतोय. ते मंदिर दिसतंय. ते प्राचीन शिव मंदिर आहे. सो तिथपर्यंत जमलं तर जाऊ नाही तर पुन्हा रिटर्न जाऊ. पण आपण गणपती करू. अरे भाई हे काय आहे भाई. आणू शकत होतो नाही कोण बोललं तिथे. सांगायचं ना भाई. तिथे नाही थोडी दिलंय. अरे हे तर मजा होती भाई ऑफ रोडिंग करायला. कौस्तुभ अरे अलाउड होतं. आलो सुकून पकडलं असतं यार. बाईक आणता आली असती यार. नेक्स्ट टाइम बघूया. चला आधी फोटो. चला. आता आपण ऑलमोस्ट पोचू एक 15 मिनिटात. पावसाचं ना सावट वाटतंय डोक्यावर. थोडा पाऊस पडला ना थोडं रिलीफ होईल बिकॉज जाम थकायला झालं आहे. सोपा ट्रेक बोललेलो वाटलेलं बट सवय नाही आहे चालायची इतकी. आपला प्रवास नेहमी बाईकनेच होतो. एनिवेज जेवढं होईल तेवढं पॉईंट्स कवर करू आणि रिटर्न जाऊ. तुम्ही ना इथे बाईकने पण येऊ शकतात. आम्ही पण बाईक आणली पाहिजे बट डोंट नो का नाही आणली. का नाही आणली रे आपण. आम्हाला मॅन वर्सेस वाईल्डसारखं बेअर ग्रिल्स बनायचं आहे. सो बाईक आणता आली असती बट एनिवेज चालत जाऊया. सो आपल्याला म्हणजे आम्ही जाणार नाही बट तुम्हाला ना जर जायचं आहे विकटगडला तर इथून थोडं पुढे जाऊन उतरून तिथून चालत जायचं आहे. दिसत आहे पायऱ्या नाहीत ॲक्च्युली वाट आहे आणि तिथे विकटगड आहे. काकू कसं आहे पेरू. 50 घ्यायचं. सुट्टे आहेत का. जीपे आहेत नाही तर नाही. आय हॅव 40 वेट ना. 40 आहे ना 50. अरे हा थांब भेटतील. सो चालताना तुम्हाला वाटेमध्ये ना पेरू आहेत आणि कैरी आहे आणि काकडी कशी आहे. काकडी 40ला आहे आणि आपला कैरी कशी आहे. 50ला आहे का कैरी. एनिवेज काय घेते पेरू घेतेस. काकडी खाऊया थोडं रिलीफ भेटेल. पकड रे. जाम दमायला झालाय. बरं वाटलं थोडं रिलीफ भेटलं. बाईक आणू शकतात का काकी. त्यांनी बाईक आणली ती. ते लोकल असते. लोकल आहेत का. लोकललाच आहे का बाईक. त्यांची गाडी. आम्ही आणू शकत ना बाईक. बाहेरचे नाही आणू शकत. पकडतात का बाईक. रस्ता पण खराब आहे ना. ऍक्च्युली बाईक नाही आणू शकत. तुम्हाला मी बोललेलो बाईक आणू शकतात बट नको आणू. थांबायला होता ना. हा इथून साधारण फक्त ना एक 10 मिनिटावर आहे पुढचा गड. विकटगड किती लांब आहे काकू. विकटगडला वाट चांगली आहे का. नाही विकटगडला वाट चांगली का जायला. 1 तास लागेल ना. हा थोडी. आणि आपलं मंदिर किती लांब आहे गणपतीचं. जवळ आहे ना. अजून काय फिरण्यासारखं इथे. 2च पॉईंट आहेत ना. 2च पॉईंट आहेत. माथेरान किती लांब आहे. 1 तास लागेल ना चालत. अजून एक रस्ता आहे ना माथेरान पण रस्ता आहे ना. जवळचा रस्ता कोणता आहे. मी असं ऐकलंय व्हिडिओ मध्ये पाहिलेलं मी युट्यूबच्या की एक ना माथेरान जवळ आहे. अंमनलॉजवरून जवळ आहे. कडा बेकार आहे काय तो. मग ठीक आहे. हा समजलं.
अच्छा अच्छा, तिथून उतरायला आहे काय? जर मित्रांनो तुम्ही अमलनॉचवरून येतात ना, तुम्हाला ती वाट आहे, बट काका म्हणतात ती वाट ना थोडी अवघड आहे. सो इझी आणि सेफ वे तर हाच आहे जवळचा. जर येतात तर इथूनच या. सो गाईस, काकूंशी ना गप्पा वगैरे मारून झाले आणि बरीच माहिती घेतली आपण. जर तुम्हाला इथे यायचं आहे तर कसं तुम्ही येऊ शकतात किंवा वाट कशी आहे वगैरे एक्सेट्रा. सो आता आपण ना कुठ्यामध्ये आता आपण आलो आहोत निसर्ग राजा गणपती, कड्यावरचा गणपती. घंटी आहे आणि घंटीच्या बाजूलाच ना काकूंचं दुकान आहे. चला मग ही घंटी वाजूया. आणि थोडी वाट बघा, थोडीशी अवघड आहे बट सांभाळून कौस्तुभ. जिकडे वाटलं तिकडे हात टेकवायचे सरळ खाली आणि जायचं, लाजायचं ना अजिबात. जीव सगळ्यात महत्वाचं. चला. ॲक्च्युली माझ्याकडे ना तो ट्रायपॉड ना जुनावाला, तुम्हाला मस्त मी अँगल दिला असता. अरे आई शपथ, झाडात अडकलाय ट्रायपॉड. आणि नजारा बघा यार. हा हा, भरपूर वेळानंतर ना वारा सुटलाय आणि थोडं थंडगार वारा लागल्यावर ना थोडा तसा जीवात जीव आलाय. चला सावकाश सावकाश उतरूया. तसं काही अवघड नाही आहे, सोप्पाच आहे. बट कोणतीही गोष्ट ना ओव्हर कॉन्फिडंटमध्ये ना आपण मार खातो. सो डिसिप्लिनमध्ये चालूया आणि चढूया. थांब पाठीस, थांब पाठीस, थांब. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, पुढे जाऊ दे. अच्छा जागा आहे ना, मग ठीक आहे. सो आणि हा व्ह्यू बघा. तोपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडला पाहिजे कारण पाऊस नाही भेटला आपल्याला ह्या ट्रिपमध्ये. पाऊस भेटलेला तर 4 चांद लागतील ब्लॉगला. इथे फक्त ना हा पाहिजे ना थोडा रिस्की म्हणू शकतात. आई शपथ. खाऊन टाका तर ठेवून दे साईडला. हे बघा, खाईन तरी. डायरेक्ट तसं काही इतका डिफिकल्ट नाही आहे बट आपल्याला असं खाली उतरत उतरत जायचं आहे. ह्या पायऱ्यातून पायऱ्या आहेत, चांगले आहेत बऱ्यापैकी, पण पावसात ना पाय स्लिप होऊ शकतो. एनिवेज पेप किल्ला आहे तो. मला एक अशी वाट लागेल. हा रस्ता गेला तुमचा पेप किल्ल्यासाठी आणि सरळ आपण जातो आता कुठे? गणपतीकडे. गणपतीकडे. चला, लेफ्टला बघा तुम्हाला एक बोट दिसेल. लेफ्टला रस्ता गेला कुठे? गणपतीकडे. आणि राईटला पेप फोर्ट. इथून फक्त ना 1 तासावरच आहे पेप फोर्ट. बट आपण फक्त ना गणपती करून परत पाठी जाणार आहोत. सावकाशा. खाली जाल डायरेक्ट स्वर्गात, टप्पा खाऊन स्वर्गात. ते पण माझी ती श्युरिटी नाही. सो पावसाळ्यातून हा वॉटरफॉल ना पाहायला एकदम आनंद होईल. एनिवेज चला, आता आपण ना चालत चालत ना एक गुफा पण आहे इथे ना, भरपूर काही असू पण शकतं. जेवढं घर भेटतं ना तेवढी इथे जागा आहे गाईस. बघा, जसं जसं मी पावलं पुढे टाकतोय ना, जसं जसं ना एक्साइटमेंट वाढते कारण की ना जवळच पॉईंट आलाय. आणि हा व्ह्यू बघा, हा फक्त व्ह्यू बघा. भरपूर सारे पॉईंट्स आहेत पाहण्यासारखे आणि थांबण्यासारखे. इथे बघून केव्हा केव्हा असं वाटतं ना इथे बसावं आणि हा पॉईंट एन्जॉय करावा. सो हे मंदिर आहे. हे बघा गणपती दिसतोय. इथून ना थोडं वाकून पाहूया. मित्रात कुठून दिसेल आपल्याला चांगला व्ह्यू? इथून दिसतोय का? वरना मूर्ती आहे गणपतीची आणि खाली ना छोटंसं मंदिर आहे गणपतीचं. आम्ही ज्या रूटने आलो ना त्या रूटने तुम्हाला गणपतीची मूर्ती ना इतकी बरोबर दिसत नाही. बट तुम्ही जर त्या साईडने आलात ना तेवढंच चालेल आहे. जे आपण माहिती आहे घंटीवरून उतरलो खाली गेटवरून तेवढंच चालेल आहे. चांगला पॉईंट आहे ना. इथून तुम्हाला ना प्रॉपर ना मूर्ती दिसेल गणपतीची. सो बघूया, जर जायला भेटले जाऊ आपण इथून. तर तुम्हाला ना मी व्हिडिओ फुटेज जर मला भेटली ना ते मी टाकत जाईल. हे कोणते किल्ले आहेत की काय आहेत? हे माथेरान पॉईंट आहे पूर्ण ना. ओके, तो समोरचा सनसेट आहे ना, तो सनसेट आहे, मध्ये मंकी आहे. आणि हा पॉईंट कोणता आहे?
इकडचा याच्यामध्ये पॉईंट आहे कुठचा? हा इथं हाय अच्छा, नाव नाही माहीत. एनिवेज चालेल, ठीक आहे. सो बऱ्यापैकी नाही इथून तुम्हाला 3 पॉईंट्स पाहायला भेटतात. बट हा पॉईंट पण आहे ना खूप भारी आहे. पुढचा हा पॅनोरमा पॉईंट आहे का? ओके. तुम्हाला ना पॅनोरमा पॉईंटवरून ना तुम्हाला गणपतीचं मूर्ती पाहायला भेटेल ना. आपल्यासोबत ना काही लोकल्स आहेत. तुम्ही राहायला कुठे, माथेरानलाच की नेरळला? नेरळला. मग डेली येतात इथे? म्हणजे कामानिमित्त पूजानिमित्त येतात डेली 7 दिवस? अच्छा अच्छा, तुम्ही येतात डेली. आणि बाईक तुम्ही सांगली होती ना मागे, बाईक बाकीच्या अलाउड नाही ना बाईक आणायला? आम्हाला पण नाही, इमर्जन्सीला लागते बरोबर, पडलं तर वगैरे. पण असं कधी अपघात होतो काही त्याचा? झालाय का कधी? झाला तर चुकून ना? तेवढा रिस्की नाही ऍक्च्युली तो ट्रेक. झाला तर होतो ना? 1-2 बाईक लागते. बाईक ना कुठचा पुढचा? अच्छा, तो कलावंती आहे ना? ओके. सो गाईस, तिथचा पॉईंट तो कलावंती दुर्ग आहे. हे पुन्हा पनवेल सिटी आहे आणि पाठीमागेच ना ह्या डोंगराच्या पाठीमागे नेरळ आहे बरोबर. सो आपण लास्ट टाइम ना पहिला ट्रेक माझ्या जीवनातला कलावंती दुर्ग पण केलेला कॉलेजला असताना. फायनली आपण वर आलो होता पुन्हा. जी घंटी आहे ना जिथून आपण एंट्री केली खाली, 5 मिनिटावरच आहे गणपती आणि 1 तासभर आहे विकटगड. पण विकटगडला न जाता आपण पुन्हा चाललो आहे घरी, बिकॉज थकलो आहे खरं सांगू तर, आणि वेळ नाही आहे, संध्याकाळी परत बाहेर जायचं आहे. तर म्हटलं की एवढंच पॉईंट कव्हर करूया आणि घरी जाऊया. सो आय होप तुम्हाला हा प्रवास आवडला असेल, ही व्हिडिओ आवडली असेल, हा ट्रेकिंग आवडला असेल. ट्रेक सोपा नव्हता जेवढा वाटला, कारण खूप दमायला झालं, खूप चालावं लागतं. साधारण आपण जिथे बाईक लावली होती ना तिथून तासभर आहे, पण आम्हाला 1.5 तास लागला, 2 तास लागले, कारण आम्ही फिरत चालत व्हिडिओग्राफी करत, फोटोग्राफी करत आलो, इथपर्यंत पोहोचलो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन आहात तर. आपण भेटू एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.